श्री दुर्गाय नमः. अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कशी मधुकैटपण आशतो सुरत समाधी वेशते वेद ऋषीनांक विनियोगा. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्त दंतिका बीजम अग्निस्तत्वम स्वरूपम श्री महालक्ष्मी पितर्ते. प्रथम चरित्र जप विनियोगा ध्यानम खड्गा चक्र गदा चाप परिगा शूला भूषणी शिरा षडगा दारणजी करी त्रिनयना सर्वांगभूषालया नीला सारखी कांती पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभासविविधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिका. ओम माय मार्कंडेयाचा सुरत्न सारून मनोगती आता उपत्याचे वितरेक सांगतो. कृपांत मामाते महादीप सावरणे सुरत वृत्तांचा ऐकवतांत शुभ पुरीचित माय चैत्रवशीमध्ये सुरत नाम महाराजा समस्त सिद्धी मंडला पुत्रा समुद्राच्या प्रजापत बोला बोलावल्याने दावतोल बोलला धन्य सुराची घोर संगम तो गली बोला विनंत्याने तरी सुरची प्रागन सोडण्याने सांभाळी पुरापडे जिंकले वैराणी भूपतीसीन झाला अमात्मा परिकृष्णाता भूपत पावनी शेनोबल लुटणे राजा दानीशी जिंकसी शिकारी सेमिशे राजा होणे असोता दुबेल पाय जाता शेगोल काळी आसम मेला मुनिता इसके विशावले शोभनीय शिशुगुण रान सुंदर तो पाय तेथे सत्याला राहिला आश्रमाने कानाने विचारले त्या श्रेष्ठ श्रेष्ठ सांगते ममता युक्त चिंता ही चिंता तो तरी माझ्या पुरुषांची राजधानी नशे मत सत्ता ज्यांची या जवळ वृष्टदेव वृत्त पडका छोटा लंगवाची गोल मारत त्या काळ माझा अतिशुरूपीठी त्याची गायकती असे माझ्या सोबत राजा असतील ते सोगायचा तिथं माझे प्रवासी तायांची मोदी तुझा झाले त्यांची ताई काढले सुरेची दावाली दुखे स्वागत वया मेघांचा आसपाला आला शोक तरी कोण तू कुठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याची विचारी गुपिती द्या सप्रेम बोलाला त्या दुकान जाऊन विनम्र वशे बोले प्रणाम करून पाणी चित्राशे वशेगंध झाला मोकळे करून तुझं त्याशी बोली लावशे वाट समाधी नाम वशे उत्पन्न झाली का बोली स्त्री पुत्र तुझं काढण्यामध्ये बाहेर धन्यारी पुत्र आता कोण पुषे विसर जातीदाने बांधला दुःखी सर मनाला ग्रंथ नकाळे सुंदर कशी पुत्र शोधन संपदा विलंबमध्ये दुःख येणे झालं सदा त्याने कुलाचारी पुत्र असतील ते कसे राजे वाच स्त्री पुत्र धनाचे वनवासाची कार प्रिय नवीनारी पुत्र वाटिका बरे तुम्हा वैशी वाच आपण बोलतात एका सत्य रुपले मध मन माझे नावे करावे काय नुसे पितृज्ञानाचे पुत्र धनुषी छती पती पत्नीशी आत्मीवादी राहिले काढल्यामध्ये बाहेरी माझ्या मनात तुझे घरी स्वात्मी दीर्घजोरी हृदय दुःख भोगतो न काय म्हणता कशी झाली स्थिती माझ्या पाषाण रुपये हप्ता म्हणून मी करू कसे मार्केट वाच मजा मी सोयीचे आले मी सरते वरिष्ठ सुरदा समाधी नाम वैशको मी नेत्री भागे आज देवीचे पुढे वर्षभराच्या काही काही वातावरण सोयी राजू वाच बघा उत्तर केवळ एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन तिथं तेरे दुःख हो मला सर्वांगी माता माझ्या कथाच्या सह नसे सत्ता आज्ञामध्ये आणले तरी दुःखी मी घरातून काढला वर्ष दुखे असेल ते स्वतःनंतर आम्ही ममताची ना तुले दोघे सारखे झाला हनुमान तुम्हाकडे ममता दोषूच्या कळून जमली आम्हा सत्यानंतर आम्ही न काय गेले कसे विवेकीने आणली मूळ झाला होता प्रेमची वाच भाग्यवंता समसाची काळे विषयाने भोगनिकी ठाकोरी रात्र भोग पुन्हा ऋषी भिन्न भिन्न विषयाची चली शिथिनांतरी दिवारात्री कुणी भोगी विषय विवेकी तारा त्यामध्ये भोगी विषयाची मानव पशु पक्षी मृग तशी भोगती विषयानं नर नारी परिसोगी भोगती पशु पक्षी स्वय सुधा पुरुषाल्याशी परिमोहित पिलाशी होऊन कळी मासा आपला प्रत्येकाई भोगाय तिथं काते मानव इच्छिती पुत्रा पशु पशु इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव मन लोकाची ज्ञानी नमुकळे चराचर मापाशी बाणे दुनिशे योगनिका मामाची इच्छी बळ सर्व जी माय स्त्री जगता सीता पावले तिची भक्त्याचे रक्षणा प्रकरण देसते जन्म मृत्यू बाळ संसार बांधले सर्व माती येतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा तयार करीत जगदीश विष्णूची महालक्ष्मी सुशिंका ईश्वर त्यामुळे त्या त्या परमेश्वर राजवत स्वामी कर मामा ही देवी कळवा मा जगती जन्म कोटे कैसे चारित्र्याचे प्रभा रूप सांगावे प्रादुर्भाव सवित्र तुम्हा पालुतारे गृहित मंगन शिवाच जगत उपिणी नित्य रूपाची विश्वापक देव कार्य सिद्ध व्हावा जन्म घेतसे रूपाधर्म उत्पन्न होतसे कल्पाची निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळा तुझ्याच्या मधुगडे ब्रह्माची गावलेखाई ब्रह्ममणी महाभय विष्णूने प्रियवलेचा भाग सुरवरी आदिशराची विश्वाची धारण करी विश्व संसार बाळून साड्या घडी मनीषामय ते सुप्त विष्णू त्याची शक्ती विश्वासना उपमाया घेवाने तुलेशी कुणी दिले आले आले दैत्य जवळी जोपला विष्णू पावली जागाना तरी योग निजा सोड ओम भगवती निजाची ब्रह्मा सुतगळे तिचे श्रद्धा असपरला आम्ही मामास्तोय ब्रह्माचं तू स्वदा वै देवी घोषणकार स्वात्मा सुधा तुला ती जन्मदासी दावी धरू पाहत माता आणि चरित्र साहित्य प्रसंग तू माता परमेश्वरी दारण तुझ्याची उद्भव सृष्टीचा पारंकर सर्वांची कृपा दिघातली जरा उद्भव काली माता पोषण घेऊन सार पकड रुपये जेवण महाविद्या महामाया महामेघा मास मोठी महामोह स्वरूपाय महादेवी महासुरे प्रकृती सरांची गुणत्राविणी काल रात्री महारात्री मोह रात्री जाणं तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धी बौद्ध लक्षण लज्जा पुष्टी झाली तू क्षमा कडक झाली शुरी गोदिंगरा शंकिन चक्र तरा चामशारी भूषणी पैगळ सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदरा परावणी थोर तू एका परमेश्वरी सत्य
सत्य सत्याची शक्ती ती तुझ्या स्वरूपी सर्व शक्य स्तवायती तोत्र वैले तोडके सृष्टीपालक सरताना निरागणे तुझ्या गुणे नशे सामर्थ स्वतःशी मज विष्णू माय शंकर तू आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्र नसून योग्य ते आणि तुझे सत्वर देवी सर्वत्र ते प्रशस्ती कराल मोत्याशी तुझं मधु कैत बाजवती सर्व विष्णू त्याने शब्द उपजोपिती विष्णूची महाराज येते दोन्या शिवाच तमाष्टी देवी स्तवी तेरवलाशी नेत्रपाश करून श्री पाऊस निवक्ष विष्णूचे निगाडी त्यातून ब्रह्मसमुख झाली एका नावाच्या नावाने शेषाच्या शेणातून योगने तुमचा स्वामी श्री जनार्दन मधु कैत मधुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाताला श्री विष्णू द्वारावर क्रोध नेत्र रक्ताने नेत्राने ब्रह्माशी काऊ इच्छिती उठवणे विष्णूच्या सनात्याशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते बाहुदात रंगती उन्हा झाले ते महामान दैत्यांची विशेष वरमान ती भगवान वाचा प्रथम तुम्ही जगे तरी निष्पाम वादनी घ्यावावर उत्साह दुसरा जन धरुषी वाच धोका वरामळ झाला स्रोत पाणी पाती मंती विष्णू आम्हा वादन वदावे जन्नात देवशी वाच तथा सुमंतेवर शंकरचक्र गदा जांगेवर ठेवून या दोघांचे शिर गेले ब्रह्माच्या स्तुती झाली माया प्रकटे एकमाता देवीच्या वनी तुम्ही पुन्हा तुला आई मंत्र्याची दुगचिता प्रागभातिका मार्कंड पुराणे सार्वजनिक मंत्रे देवी महात्मे प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरणार पालमास्तु श्री दुर्गाय नमः अध्याय दुसरा एकत्र देवांचे उद्भवत्या महिषासुरने शिकणी शिवम तरुणी वियोगा ओम मध्यम चरित्र श्री विष्णू श्री महालक्ष्मी देवता पुष्टिक छंदा शांकवरी शक्ती दुर्गा बीजम वायसम यजुर्वेदम सर्व श्री महालक्ष्मी पित्तर्के दुर्गा चरित्र जपे वियोगा ध्यानम ओम शौर्य अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज करक शंख दुर्बी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना दलित से हाती प्रसन्नानना सेविनी महिषासुरा भरणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं विश्वास देवदत्तांपुरी शतारण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबली दैत्याने देवसाने जिंकले महिषासुर कथा इंद्रवणी बैठला प्राणिक देवता गेला ब्रह्मास करून पुढे शिवविष्णूची देवी विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्याने सांगितले देवता ते पराजय देवांचा सवित्र निवेदी सूर्यचंद्र अग्निवायू यमद्रांतिका महिषासुरगामिनी सोय झाला आदिश्वर स्वर्गीय देवभूमीत भीती येते मानव प्रतिशी भक्ती दुःख येतात दत्ताचे उत्तर सामने झाले शरणागत नासा देता ऐसा तो सांगा साधनच्या केले देवता पिल्ल्याबाई एकताशी विष्णू दे क्रोध रक्त क्षणी झाले मुक्ती दाटले भूचक्र पाणी मागोबे देवाई मुखानी ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात सामावले इंद्र आणि देवांचे तेज पाहून उद्भवले एकत्र झाले सारे प्रजत काय उजळला प्रजनित मातेचे वापल्या सर्व दिशा देवता पाठी नेती तेजाशी तुलना निशे तेजातून निघाले आणि प्रकाश पडला तिचे वापले ते शिव त्रिलोकाची शिव तिचे मुख यमराया तिच्या केशे डोईसह वाढले माते श्री विष्णूचे पूजा उत्पन्न त्यातून चंद्रसना दोन्ही इंद्र तेजातून कले वरुणपासून जगाने समजे तेज पृथ्वीचे पदते ब्रह्मदेव सूर्य आगळ्या करांगळ्या वसु तेजे गोविलाचे नाशिका प्रजापतीचा तेज वाढले दातीचे अग्नी तेजातीने ते संध्याचे तिची कान वाईतून झाले मिळाले देव तेजने त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शनीचे महिषासुर पिता प्रसन्न देवता झाले आपा तेज पाकळे एक शिला दिला प्रेमे पिनांकर शकरे एक चक्र हरी देई आदरी अंबिके वरुण शंकर देता ते शक्तीचं दान अग्नी दिला धनुष्यवाहिनी भाटे दोन सरस ऐरावता घंटा वज्रातून दिले सहस्र नेत्र देवीचे भाग्यशाली पुरंदर यमाने दिला दंड वरुण पार्थिविशी प्रजापती अक्षमला ब्रह्मलोक मंडल ओम रोहिमादी सूर्यदेशी प्रवंदीची प्रदान कालाने तलवार दिली तिला शिरशृंग हार वसे देई कुडे चुडामणी देई कडे अर्धजन देई केवळ भाऊशी नपयगणी पायाशी गया सरी साधनी मुद्दा बदलनांच्या घातल्या अंजन निर्मप्रसाद देई विश्वकर्मा सहसदो अस्त्रबल कवच देई नानंद तसे कमलमाला उक्षेशी सर्वदा फुले अशी सागर देवीशी देई पद्य पुष्पकरामणे हिमाचे ते स्वारीशी श्रेय दशास्त नाना रत्नमणी देई मधुपाका कुपे दे पृथ्वीदत्ता नाग शेषनागारन अनन्य देवता देती असनारी भूषणे ऐशी सन्मान देवी अनन्य देवताने उच्चस्वरे अट्टारे करी थोर गर्जना भयानक नादना गजराला फिरली आकाशात उठला भले न त्यागून गगनीनाथ मावैना नभसान वाटले विश्वकांबरीसारे चित्रित कंपित झाली पृथ्वी सर्व परत आलती भवानी शिवानी वाहिनी देवता जयगती ती भक्तिमा मर्सनी नमस्कृत मांडले तिलोक सुख पावने उठले ससत देते सुसते चित्त दैत्य तेरा सेना सामोरी जावले तर महिषासुर मारकुंडे म्हणे काय झाले शियना तिथे झालं झालं त्यास काय तिलोक भरले त्याच्या अशी देवी दिशे तयार पृथ्वीशी लावून देई आकाश जगशी व्याकू सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता असो प्रभुदंडाची देवी जाई दिशे प्रारब्ध झाला युद्धा देवी दैत्य देवीच्या तिथे अस्त्र प्राणी दिशा सर्व प्रकाशना महिषासुर सेनेचा चक्षुर्द अधिपत करी शस्त्र वचत चामर सैनिकाचा 60 सहस्र रथीचा उदक स्वामी तलड 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे मानून कृष्ण माशिरमा 5 कोटी रथीचे रथीचा रथीचा स्वामी बास तलड गजश्री 1 कोटी घेऊन पर्यंत 5 रथीचा देहा तो स्वामी लढे सहस्र मानाचे सनवाना
देवीच्या गणते रडती होती सैनिका समुद्र आकाशी आनंदी वर्षी तुले ओम जयति द्वितीय प्रभु मार्कंडे प्राणी म्हणजे देवी महात्मे दुसरा अध्याय श्री होता चरणार्पण श्री दुर्गा नमः अध्याय तिसरा सेनापती समये देते सनी सर्व महिषासुरवधा धन दुर्गा महाविद्यान ओम कांती सुरेश सहस्रवसना कंठी शिरो मालिका रक्तोली पोदरा जपवटी विद्यापीठी वरा मुद्रा तीन कवित्रिने प्रवदना बाळावरी चंद्रमा शोभे डोळी धरून रत्नमुकुटा देवी नमः पाहिमा ओम ऋषिवाचनात पंडित चिक्षुदते प्रगदावनाला पुटी उदयामिका संग्राम ज्योती सोडी गते शिरच मेरुषे शिकलेसा देवशोदे देवी निपाने समस्त बांधले जे त्यांचे साथी स्वाना सैदाने गौरीशगुले तोरणी बांधण्याच्या काळा घाणंगे अंग प्रत्येक केला सेनापती गोरे ढाल तरवर हाती केव्हा घेऊन गावला गौरीशरथ अश्वाशी मुकला साथी शेवका तरवार मारली बाळी शिवाची गाव तो भुजंदेवीची देवीची प्राण साधला दे बाऊची लागता तुझे दत्याची तलवार सगळं लोक नेत्राने सूर्य गौरी लावला भद्रकांची मारा फेकन अंबळ नभमंडळी सूर्य संप्रभा त्याची चालला त्याची मांडो देवी सूर्य फेकोनी तोडला सूर्याचा त्वरी चिक्षी मारला मेघे गता प्राण पडे गळाला समाधान देवळा तुझा हाती तो बशीने शक्ती मारी देवीशी देवी नामलेशी वर करतात शक्तीच्या त्या नाश झाला कामराजाचा अक्षरे सामर्थ्य क्रोधाने देवी सूर्य मारत बाणान देवी पै खडून टाकला तोरी हत्तीच्या मस्तकी स्त्रिया तेव्हा बसे उडीना बाहू युद्ध सुरू झाले दोघे बळ लागली दोघे हाती आले तेव्हा माहित भयंकर प्रार्थनेची मारती परस्परांना बातून उडी केटा शियान शिला तोडले सामर्थ्याच्या काळ गता प्राण पडे शिलाक्षणी माराने उदय तो असा देवीच्या हातून मेला झपेटाने करा गदेने मेला बाणान तामला अंग मास्तर बिनी पाराने मारे येत असे त्रिपुणे त्रिशूल आले उग्रस मारला तोले उग्रने मारे गते गई आले विराट करवाने जरापासून दुर्दुर्गमुख दैत्या बाणाने असे झाला सेना सरसा रेडाचे रूप घेक मैसादुती तापा देचे गणांत्रास उघडे कुराणी कुलार मातेची पुष्पचिन्ह कुणामानी वेगाणी मती कुणी शियनाते कुणी म्हणे निशस्वाईने कुणी गरायची किती तरी देवीचे गंत्याक्षरे शियाशी मारण्यासाठी मैशासुर लावला जगदंब्या प्रति जेव्हा अंधारी क्रोध आटला मैशा उत्कर्षाने परत उचली त्वरे शिंगाने फेकून कुणी गतीना काही घोर तो वेगाने त्यांच्या पुती कंप पावशरा पुच्छाला उठली लाटा पूर्वी शिंद पुतीशी शिंगाच्या हालचालीने नाचणे मेघ मालिका श्वासाने वायुने परत पुरती गई सोबत मारले त्याचे पाकाशांनी कोपले वधात उठले त्या क्रोधाला अनावर बाणारे तो पाशाने राणीमध्ये टाकले रेडेचे सोडून दुसरा तो धाई शिवंत धावे वाराला शिरावरी शनाने झाला तो खडगाती असा दिसे दाल तरवाती ती घेऊन गाव घाली त्या सोडी तो मांडला झाला गज भयानक शियान चोडी देवीच्या सोडलं त्याला मार खडगाने आंबे कदर झाला गज व्याकुळ तेरा पुराला लोक त्रास देत चराचर प्रसारे गावती पित्ती जण सोपी पाहून अमृत पावली रक्ताचे त्या जगन्माता मावली प्रथमत दैत्यकाची शिंगे मारून परत पेकीच्या आकाशी पडावी आंबी केली देवी बाण सोडणे केले जो नमाज रक्त सुसुका देव आता सर्व देवी वाचन तुझा उत्तर पाव दे दोन पिते सातून प्राणी गजे सुरेश ऋषी वाचन असे बोलून देवी डावी पायामध्ये कंटाची लक्षणा सुधागत करते रेड्याची फोडली बाहेर येत असे ना देवीने शक्ती येता अर्धा निरोध दिला तरी तो धावला तेव्हा तलवार घरी करी मस्तक तोडीला त्याची महिषासुरमर्दिनी हाहाकार रणी झाला त्याचे ना फळे भय समस्त देवताला प्रसन्न भासती देवता मशिदीवर दुर्गस्थाना मांडते यशगंधर ते गाती गती नित्याप्सरा श्रीयाची विवेची प्राकुळा टिकाय श्री मार्कांडे पुराणे सारून मन करे देवी महात्म तृतीय अध्याय श्री तुझता चरणा परमेश्वर श्री दुर्गाय नमः अध्याय 4 इंद्राची देवता द्वारा दुर्गाच्या निमागरी देवीचे मांडले स्वतः देवता वरदान ध्यानम ओम कादाब्राजी कटाक्षरे कुल भयदा चंद्रवाळी जेशी शंका चक्रा कृपाना त्रिशूल करधरा दारी नेत्रत्रयासी सिंहस्तन गरुडा किल पूर्ण तेजे करी जय यावी दुर्गा जया सुरमणी भवती शेवी दिशी दिशी जय ओम ऋषिवाच दुर्गा मान महिषासुर दैत्य मारी शक्राती देवनानी नमोती बाळी लावण्य कपते शक्राणे देवी स्वतंत्रपणे सुरनम्र देणे जी विश्वापकरणे नाथ शक्ती के सुरमुली तिच्या उभती जी पूजने ऋषी जग जनाला ओ स्नेहिता मला टावा प्रभावचा भगवान अनंता ब्रह्मा शिवानीचा स्तोत्र गाता ती चंडिकातील जगत परिपालनाचा वावळीच्या शुभमंगल भावनांचा जी पुण्यांचा सन्नाटी भाग्य लक्ष्मी पाप्या भगसर सद्बुद्धी अग्नी श्रद्धा मान पुण्यातल्या गायशी पाळी जगश नमितो तिच्या पदाशी नावनेच्या चेतायसे ते शोरवाशिनाचे गोर देशे जी देवदत्त समीचक्रा तजुर चारे त्या स्तोपिया अपाड तू एक देवी पुण्यात विश्व मुन नेनी हरी तुला दोष धूळ आधार तुझा कदाश भूता व्यक्त तुझ परमा प्रकृती समता श्वास तुझे नाम घोषे यज्ञ तुझ श्रुतुक्ते श्वासे शास्त्रात होती पुत्रात कारण आणि तेने सुद्धा जन तुला म्हणतात माय जो मोक्ष सांगायची तमा ताटे तत्वने समने बहुमनाच्या अभ्यास ज्ञानी मा पताला विद्यापरांना तुझ्या रूपाला तू शब्द साम चंदा ऐश्वर्य शरीर गंगाने मुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी तयाची पीडा आणि राक्षस भाग्य मोठी शास्त्रज्ञ होती शक्ती मेधा
लोकांनी प्रपंच बारा तुगडवारी वच चिन्ह गौरी तुझा शिवरत कर मानव शासमला शशिपू नैमा लावणी काले सुकुमारी अम्मा पावनी गोळकाला मैशा सुराशी केला प्राण माताशी चंद्रान मुकुट तुझ्या भयानाच्या पातामेचे तो सोडी प्राण बेल काय जय भक्ता मुखाला पाऊल विनाशरी कळाला संतुज जगाई तरा बहुतो क्रोधे तुझ्या विनाश होत प्रत्यक्ष शिकवलं नाशी तो आम्हाला सकाळ मैशा सुराशी तू सुप्रसन्न त्यांच्या किमान त्यांचा लाभ यशोधर धर्म त्याचा स्त्री पक्रशोक्ता मितात योग्य धर्मत पावजे गमिन नसरे धर्मानुसार सुकर्ती सुकर्म ते भोगती गौरपुत्र स्वर्गदाव तू एक परिचन म्हणत पूर्ण करती लोक कर्माने तुझे होती नामे तुझ्या प्रितांचे तू बुद्धीचे काही हितो काढचे दारिद्र्य दुःख भयहारी एक तुझी सर्व कावरी पिता तुझा पावत शोक शुभ कामनेने तुम्हाशी गणारण शुद्धतेने ते नक गामी बहुसागरी मुक्त वाया दत्ता गमती सदैरा तो देशकाळी विश्व सारे सवारशे कुशस्त्र वारे स्पर्श बहुनी धरावा आवा तो मनाती त्या सावा पावन कडोशीची मान दित्यांद सजना नेत्री चंद्राने कौसुदानी दास होते म्हणतात वही तशाच रे दुष्टा प्राप्त करणी शिले लावण करण्याचे नृत्य करे निघाली होती सगळी तुझ्या बलाने तुझी शिरपणा करून अंग प्राणे लावण सुंदर जिल्ह्याने पुकापत आहे ये करुणी जगात आहे गास कुबाग जात वारे शेती कुबाताने दिव्य नारे संवाद करे तल कशाते देते विदेश विचार होते अम्मा दिले तो चिरंजीव केले म्हणते तुला नमन ठेवणी पायी बाय शिला रक्षणे अंबिके रक्षा दंश प्रकारे घंटा देणी करू आपाशी लक्ष्मी प्रे रक्षा चलिके मातृ शिगुण आते रक्षा उत्तर ईश्वरी भयकारी मनारी तुझे तुझी ब्राह्मण लोकांच्या रक्षेच्या पुढे खडक शुलकता की अंबिके शस्त्रे तुझ्या ते सर्व नियम रक्षा वा सुरक्षा जगन्माता मा दुर्गा स्तवियाच्या प्रेतीव पुष्पगणना देवी पूजी देवता देवी पुत्र सुगंध अर्पण दिला प्रणाम करून प्रसन्न बोलत देवाचं तुमच्या मनी इच्छा मागा करून देवाचं भगवती पूर्णिमेने एवढे काय मागणे मशरकवरी ठार केला तो आहे तरी या काही इच्छे महेश्वरी आठवड्या पेटाय सोके नामदार का संकट नितारे करते गाठी जे स्तोत्र त्यांचे उर्वरित संपत्ती सुमिळत अमृत प्रसन्न असले सदा ऋषी वाच प्रसन्न काही देवानी भद्रकाली जगतिका तथा सूर्यदेवानी झाले गुप्त तिथे नुपा तुला काही हित करते देवांच्या देही जन्मने तिच्या प्राचीन उत्तर बोलले मिसळ पुढे देवीच्यासाठी शुंभन आशेवी गौरी पासून जन्म कथा सुंदर देते यथावत सांगताय का प्रसन्न पूर्ण तो आता सर्व लोकांक्षा प्रगटे पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युत निश्चिता प्रकोवाटिका मार्कंड पुराण सावर मन करे देवी महात्म्य चतुर्थाध्याय श्री गुरुदेवता आचरणा परमाश्री दुर्गाय नमः अध्याय 5 देवीसी सती देव सांगितले जन्म देव पाठवी शुंभ पाठवी पिताशी निराशय भूत यतशे विनियोगा ओम नस्तसी उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषी मा सरस्वती गत अनुष्ठित छंदा भीमा शक्ती ब्राह्मणी बीज सूर्यस्तम सामवेदाम स्वरूपम श्री मा सरस्वती पितरते उत्तर चरित्र पाठी विनियोगा ध्यानम ओम घंटा शुललानि शंख मुसला चक्र धनु सायका अर्थानी दरुण शरदची कांती मनोहारिका गौरी देव समुद्र गाठी जगता आधारभूता मा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंदानी केले स्वा ओम क्लीं ऋषुवाच पुरी शुभ हरी विलासाची पतित लोक येते बागाशी त्याच्यापासून ते सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण याचे पदार्थ आदी अधिकाऱ्यांच्या दासोकर करते बाहेर अधिकारी आपल्या देशाचे ज्ञान स्मरण झाले आपत्काली स्मरता मदनीची दान देवशास्त्र आंब्याच्या आशीर्वाद प्रद आपण मालिकेत स्मरण देव अंबिका काठवरीवर आलेली संकटी सोडून देवताची दिशा हिमालय गेली भगवत विष्णू स्तुती म्हणा देवाचं नमदे माली श्री श्री देव नम प्रगत गाय निमे वंदिते फुला नेतवंदन रोजीशी गोविंदात नम जष्ण माचा रूपा सत्कृपान सदाशा नगर शिकी रूपान म्हणा दैत्यांची लक्ष्मी राजांची उमा कादेन मा दुर्गा दुर्गा पारा तू सार सर्व कार्य ख्यातिकाली कृष्ण निमे सिद्ध नाती सोमातुन वारम प्रमाण नम जगदर पृथ्वी देन जी देश प्रमाणे विष्णु मारुपेश नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे चतामृत शे नमदे 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 नम जी देश प्रमाणे बुद्धी रूपाय से नमदे 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 नम नाजी देश सर्व प्राण्यांची निधर रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे सुंदर रूपाय से नमदे 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 नम जी देश प्रमाणे छाया रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे शक्ती रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे तुष्य रूपाय से नमदे 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 नम जी देश प्रमाणे क्षमा रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे जात रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे लज्जा रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे शांति रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे श्रद्धा रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे काजी रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे लक्ष्मी रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे रुद्र रूपाय से नमदे 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 नम नाजी देश प्रमाणे स्मृति रूपाय से नमदे नमदे नमदे
विलोम प्रभावित मता जनाने अम्मान रावता कदा कोणी ऋषी वाट देवता सैतर गाणी स्थानीचे त्यातून पळती आली राजा तक्षरी जयजी नेमकटी सुंदरा उत्पवली शिवा बोले तिला स्तोत्र माझी जगाची सुमाने तुझे लेखले परापती शिवाजी एकदाच देव सगळं पार्वती पासून ते जाणून गजाड कौशिक नाम झाले प्राप्त झाले कौशिक जन्माला ते पार्वती काळी झाली हिमाचल खाती पावली काळी का भाऊ शुंभानी शुभ देते सेवक त्यांना म्हणते पाठी आंब्याच्या लावण्याची जावली सांगली शुभा एका लावणे सुद्धा हिमालयाच्या वशेला सर्व प्रकारची मान नसेल पाहिली कोणी कोण कोणती शोध घे सुरेश्वर तू सुर तुझं तिचे भोग कामी श्री नदी व्यंगाची घेतली सर्व पाकली हिमाचलावरी अजूनही पाच जाऊन तू सोडे म्हणे अति गोडे तुला करत मालिका ते सर्व तुझ्या सदी सुदे शोभती प्रवाह पारिदार करुश्रेष्ठ अस्वच्चेत्र वाचवा आयला तगजरा इंद्रापासून येते औषध शोधे मानांगणी ते तुझ्या विधात्याच्या पाशीचे होते आता जवळ तुझ्या कुबेरातानी त्या मापदही आला किंचितली उमराला सागरांतुला कांचन चक्रवरे वरूनच्या करी प्रजापती पाठी आता जवळ तुझ्या उत्पन्न मृत्यूशैली सागरात वरून पाचो आता शुमंगले असे अग्निशुद्ध गेले वस्त्र शोध अर्पित तुझं दिशा सर्व तुझ्या श्रीनाथ तुझ्या हातामध्ये पाकल्याने प्राप्त झाला शिवश्वास ऐकून त्या नवल्याचे पाठी देशवर सुंदर माझे ते शुभ सांगतात आधी माझे जाय बोला देवशी ना शिवपाय जनेचा अनाश तुला कोण होतं ते तिकडे रमप्रत्याच मधुर कुमारबाई बोला देवशीचा दूत वाचा देवीश्वर शुंभ लोक परमेश्वर दूतपेक्षा त्याचा आता जवळ तुला आहे तर सरत नाना मानी देता अशा देते श्रेष्ठ आणि दिलासा निषेध मम्मत लोकांची गाव वशमध्ये देता यज्ञ वंशना भिन्न लोक रत्न श्रेष्ठ प्राप्त सर्व इरादा तिकडे इंद्रवांजोसे उच्च सर्वासरून आला सगळं देवतामध्ये वंदनी प्रसाद किती म्हणा देवगंधर्व नागाचे जवळ रत्न थोरते ते सर्व माझ्या पायी सत्य आहे सुंदरी स्त्री रत्न थोर तू विषय आम्ही मानिते तुला रत्न भोगते आम्हापाशी रत्नवलिके मग मान जमा सुरा तो माझा सुंदर चंदनाचे रत्न भूमीश्वर परमेश्वर कशी भाष्य मग गुरुगती शिवाय पत्नी तो माझा ऋषी वाचा ऐकून तो ना दुर्गा कल्यासनी तर गंभीर बोली त्याशी तर ते लोक देव वाचा सत्य तू बोला तुझा मिथ्या नसे ते परिमाण प्रत्यक्षे मेल्याचा परम मी तुला कसं ऐका मग निचे मदती कसं काय मग गमानाशी माझ्या समोर असे शिवक होईल पती तो माझा शुंभत्व आणि शुभाचं नाम निघून कर वरम सांगलं काय साहित्य तू वाचा देवगंधर्व शिव सांगलं कसे शुंभरीश्वर देव घरायला करते देव देवता गीती आज्ञा जया प्रसन्न येते व्यक्तीनारा तो कडे युद्धात उभी राशी देव व्यक्ती मोठा फळाला देशात कला देते कसे आकाशी आपल्या राणीची शुंभरीश्वर मानत जातो आता नाटकेश्वर तुला नेहमी तुला देव वाचा शुंभरीश्वर परिमेय करू कसे निजर पाहिला माझा विचारांचा आता तू सांग जाऊनी बोलले ना उचित करा त्यांनी होईल मान्यते त्या ओम श्रीयाची दूर तुझ्या प्रकटवाटिका मार्काडे प्राणी साईमध्ये देवी माते पंचमाद्या श्री तुझ्या चरणा परमसुश्री दुर्गाय नमः त्यासावा तुंगलोचन ध्यान मौन नागाधीश्वरी वैसरी परिमणी नित्ता नळे शोभनी देवी कांतीयची दिवाकर जशी नेत्र त्रये गिरी माल्या कुंभ कपालंबुजकरा चंद्रा गदोये दिशे सर्वज्ञेश्वर बैलकान्याशी पद्यावती द्यातसे ओम विश्वास देवीचे कुणशे उद्धून लोक करीत त्या काही उद्ध झाले ऐकून तुझ्या समुद्राचा दुर्गतेच्या सेनापती बोलतात तो दुर्ग जावे आणि ओढून तिला धरून केस दुसरीने बलात्कार करा तिच्या सर्व कशी यशवंत लोकने अवसर प्रसन्न झाला मात्र विश्वास अनेक त्यासाठी दोन लोक 60 सहस्र ते शेरा घेऊन आला त्याने ती पाहिजे हिमालय शिवनी शोपाशी म्हणे गजन करतो न मानी शिवचा धनी ओढून केस मी बरं क्रोधान नाही बोललाशे देवाचा गतीश्वर तुझ्या पाठी सेना बरं तुझ्या काही मजा ओढून येता घरी आणि काय नाही शिवाचा असे बोले डावे असो तुमचं जंगला मिळणार तशी बसमध्ये आला त्या तिसऱ्या मागणी दावली आम्ही कधी 75 वर्ष थोडशे झाला देवीचा वांचे आळालुन्या गरजून सेवते पडा करून तुले दाडापणी दिसना फिरताले जरा नकाळाय करून टाके माझं देशे तो नकानी पाहिजे कोणाचे फोटो तो जिनी चपेटा मारून कोणा घराची गरी एका भुजा मस्त पोळी त्याचे फोटो फोडून तिसरी पितरे रक्त आळालुन्या अति गोडा करते सेनाच्या कळ्या मारिया सुजना घे प्रेम आपली दुसरं लोक तो मेला ज्ञान सैन्य मारले दैत्याला मागून शिवसंकल्प झाला काकी होतं दैत्याचे चंडमुंड माकळा आणि त्याचं ते ऐकत तिथे मारले धरून ते सोडाची आणा देवी की करे ना जुळे तरी एका शस्त्राचे जाळी करा असुला पिवत्या टाकून देवजोरी मला जर टाकते नको देता देणार तो सेनी देवी मारा वाणी सतर ओढून द्या ना दुसऱ्याची बदला भरी ओम श्री अच्युत वीर जुताया प्राकुभाटिका माकांडे प्राणी सावर मन करे देवी मातने श्रेष्ठ अध्याय श्री तुझता चरणार फलनास्तो ओम ज्ञाविती रत्नपीठा मधुरलंगी ऐशिती श्यामलांगी पद्मासे पायवे देवी शशिकरावा देवी नासुरंगी कंठी कल्लार माळा निमित्त तोडी ती रक्तवस्ना मातंगी शंखपाला मधुमरा कुंकुमबाडी विचित्रा ओम ऋषिवाचक अन्याने शुंभ दत्ताचे चतुर्थ होणे चंडमुंड महादेते शस्त्राची चाल शियाशी वरी देवी मुद्याशते करे दिशी मंतर सुवर्ण शिखरावली धनुष्य तलवाराने सुजन दुधना भवानाती भवा धरण्याशी भवानी तत्पर सर्व राहिला अंबिका क्रोधाई अयुक्त पाहती दैत्य धावला काळा रंग मुख्य आला क्रोधात संतापले ललाटी वक्र त्यात विक्रम
तलवार पाश घेऊन काली प्रकट होते विचित्र खड गवा धरा मुंडा गळ्यामध्ये चित्तचा परिधान मुष्टमादा भयंकर अति सर्वजनाची तरणी भीषण आणि वक्र रक्त नायका नादे घाबरले दिशा वेगाने सुटली तेव्हा दैत्यावर कालिका पक्षी प्राण त्याशी पर्वत रक्षक मारी पाऊस अंकुश झाली संकट गज एका हात धरून या त्याची ती प्राण पक्षी सारथी करत शरद दिशेना महानदी भयानक काळामुखी कालिकाच्या नाश तो करी लाते गुते कुणा मारी केश ते घोडून गळा दाबून कुणाचे दकी देवरे छातीने असुर सहस्र तोडू धरून तोडून फोडून टाकी तातच अंबिका सैनिक दुष्ट दैत्याचे काली सर्व मारली कित्येक प्राण घेऊन पडले भयभीत ते खडगावा तलवाराने दत्तात्रय चावले किती मूर्तीच्या वंदीने गेले दैत्य दुष्ट महाकाळ क्षणात मारती सेना असुरची महाबली काली देवीवरी तेव्हा भावे दंड भयानक मुंड तक्षी बाणाने केले वासक सागरी भयान लोचना देवी बाणाना दिसे पुन्हा मेघान दिसे सूर्य देवीची मुखमंडळी बाण चक्र फोडून होतील तक्षणी संक्रोध गर्दना केले कालीने विक्रम वंदनी जात बाणा दिसे तिच्या तलवार थोर घेऊन देवी करायचे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भोरी मुंड घावून येता देवी तलवारांनी क्रोधाने मारवी त्याला संग्राम लोडवी तसे महाबली चंडमुंड संग्राम मारिता असे पाडीने व्याकुळ सेना दैत्यांचे सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गडजुली ते थोर चंडिके जवळ गेले जगचे बोलले चंडमुंड पशी घे भेट मी दिले तुला शुंभाने शुंभ आता वदावे सोन ऋषीवाचक पावनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशक चंडिका देवी कल्याणी कालीची गोड बोलली चंडमुंडाशा मारून आली तू मधपासून घे चामुंडा म्हणी लोकी तुझे सत्कर होईल ओम श्रीचित पाकुडा माकंडपुरा देवी महात्मे सप्तमष्टावे श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 8 रक्तबंधा ओम प्रभात सूर्यात नेत्री धरित पाषाण कुशन बाण हाती प्रतीक्ष शक्ती अशी भवानी अशी सदा द्यासो भवानी ओम ऋषीवाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना मावली संग्रामेली पावनी शुंभ संतापली आणि असली नसली सेना दत्ते काढली आज्ञा घेऊन शुंभ संधी संग्राम दिशी सेनापती उदासी चाले राणा 84 कबू नावाचे सैनिक घेऊन चाले 50 कोटी तीव्र शतधुम्रलोचना सेनापती तुम्ही जाओ सेनागत रणगती काल युद्धाची सूचना होणी म्हणून न्यायालय प्रकरणास तो शुभ आज्ञा देत तसं घेऊन सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात पै करते ते सेना पावनी चंडी रणी टंकाराने भरून धर्मीगत सर देवी कशी तो घंटा नाद वाजते अंबिका नाद विस्तार झाला सर्व त्याचा सर्व आणखी बहुधनुष्य घंटाच्या नाद गेला की गंतर उल्हास काली निवादे विदेश तुम्ही नाद तोयस ऐकून देते धावला चंडिका कालीची सर्व घेतला ब्रह्मशिव विष्णू कीर्ते विष्णुदेव इंद्राणी देवता देवांच्या विजयासाठी उपत स्वशक्तीशी जय प्रक्रमे संपन्न देवीच्या प्रतिमा तुझ्या चंडिके जवळ गेले त्याचे सारते छुती रूपवेश ज्या देवाच्या शक्ती तशी शस्त्र घेऊन हाती आले हस्तयुगी म्हणाने अक्षय शत्रू कमांडलू आली ती ब्रह्मदेवनी शक्ती ब्राह्मणी ती राणा महेश्वरी ऋषिबेरी त्रिशूल वरधरणी कंकणमा नागाची भाडेचंद्री भूषण कीर्तिकी शक्ती मयूर वर वाहिनी शक्ती घेऊन हाती अंबिका पातळी राणा वैष्णव गौरशना शंकाचक ग्राधर शारंग हाताशी एका हातात खडगती श्रीहरी यज्ञ वाराय शक्ती देता या वाराय स्वरूपी आली उद्देश रूप असती नारशियाची नारशिया भरे आली ती केस झाडे ती तारे क्रोध तारे ते पडली धरणी इंद्रशक्तीवर प्रति इंद्रतीचं रूप सहस्र नेत्र साजरी देवी शक्ती सवे पावनी रणी शंकरा उदावे शीघ्र दैत्याची आज्ञा चंडिका देते देवी पासून वेळी देवी झाली चंडिका प्रकट झाली संग्रामे शत शिवा तसे ती देवी जटाधून शंकरे मने दूध होऊन शुंभानी शुंभते त्या अतिगंधराशी जाते दैत्य सैनिका इच्छित युद्ध नेत्यांना संदेशी सांगून त्यांनी पात्र्या जीविका पाहिले तरी त्रिलोकी राज्य घ्या इंद्रा देवाशी यज्ञ भागी बलिमान तो करी तरी तो संग्राम करा माझ्या शिवा तुझ्या लागी बक्षी तक्षणी शिवदूतीचा असा झाला ऐसा सन्मार ही जगी शिवदूतीचं नाव सागरी व्याप्ती राहिला शिवबोधास ऐकून काढते जेथे ते सक्रो दैत्य ते ठाई विक्रमाक्षरी जावला मत्सर हृदय जाती दैत्य शस्त्र झोकते दृष्टी शक्ती बाण लागी देवी लागेल मारून टंकारानुज धनुषाशी अस्त्र प्रति शस्त्र दे शस्त्र तोडून दैत्याचे देवी भीम पराक्रम शूल मारून दिका काली खंडग वागुनी कुणा शत्रूच्या घेऊन प्राण चरण भूमिशी ब्राह्मणी कमांडर गेले ते फेकीचे ते तेथील शत्रू सहित ही पराक्रमी माहेश्वरीची त्रिशूलाने चक्रमारी वैष्णव कार्तिकी शक्ती दैत्य साठईचे ते इंद्र शक्तीचे व्रजशत दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडे निष्प्राम भूमीची वाराई दत्त दाढी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य सारता विचित्र लोडवी भूमी नारशिवन खाणी फाडी दैती महाबली करुण शियाना निरणी फिर भय नाक शिवदूत्या नादी भयभीत असुर
ह्यातून त्याचा सांडाला एका थेंबही दुसरा दत्त दैत्य उद्भत लढती रणा इंद्रशक्ती पुढे आले रक्तबीजस व्रजती मारू लक्ष साधून घायल दत्त झाला थेंब रक्तातून आले की किती दैत्य धावला युद्ध खेळावं लागे सर्व विरोध युरोबल शिरयुक्त रक्त बीज सम्मानते रक्त थेंबातून ते दत्त उद्भत रणा मातृगणा घोर खेळत युद्ध शूरते शस्त्रास्त्री भीषण वर्षे चाली संग्राम बोरी पुन्हा वरलीच्या घावे घायल रक्त सांडलं रक्तबीज बिंदू असंख्य तो तसे तसेच राणी वैष्णव चक्र सोडणी करी घायल दत्ते तो इंद्र मारी गदा त्याला शरीर चित्र होत ते चक्राचा घाव घालून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्त बीजाचे दगमंडे व्यापली कोमारी वाराई खडक घालून मायासुर त्रिशूलाने रक्तबीजाचं मारले महादत्ते मातृशक तारणीवर गदाता करून स्वयंस्वरने पुढे दाखवले शक्ती शूलदीर्घतांना साड्या रक्तभूमीची रक्तबीज त्यातून उद्भवते शताधिक सर्वत्र दिशेती रक्तबीज जेथे तेथे भयबीज झाला चिंतात येणे संग्राम देवता पावणी क्रीच देवाशी काली चंडीशी म्हणते चामुंडा आपले मुख पसावे द्वारणा माझे शस्त्र पातळ गाय रक्तबिंदूशी त्याचा या घरा ग्रासत्या महामुखे सार्थ रक्त सारे विचारक्षणी होऊन शनी होईनी तो दत्य नष्ट होणारा निश्चिता ऐशे नवी व्यक्तीने पुन्हा रूपांतर नये ऐशे बोलले पुन्हा रक्तबिंदूस मारले शोषले रक्तकाली रक्तबीजते गदाशो चंडीवरी हानी नाशी च्युत देविका थोडी दुःखी ना झाली गदा शोषली चंडिका रक्तबीजूची आधी देवीने घाव घातले साडेल रक्त जे त्याची कालिका नष्ट तो करी रक्तापासून जे दैत्य माझे देवी तक्षणी व्रजवान खडगदुष्ट रक्तबीजास मारुते चामुंडा रक्त सारे तेने दैत्यने होय पुन्हा येणे विधी शस्त्राई रक्त इज महाकडे पडला निष्प्राम कृतीशी नुपार रक्तबीज तो अपार सप्त तेव्हा अनंत थोर दाटला महादैत्याची अवधी दैश्य देवशी राहिला मातृ नामासोकी रक्तबीज न राहिले रणी हर्ष नाचती देवता ओम श्री चित्राकुर्बा मकडब्रा देवी महात्मे अष्टमध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय नवानी शुभम ध्यान ओम बंधू कांच रुद्राक्ष माळा शोभे गोटात पुष्पाश बाळा चंद्राने नेत्र सुंदर नारी भावे जीवन अंधकारी राजेवाच विचित्र कथा ऐशी स्वामींनी सांगितले मत देवीची महिमा भारी रक्तबीजवदामुळे रक्तबीजरणी वेला आता शुंभाने शुंभते कर्तव्य करीत इच्छती ऋषीवाच रक्तबिंदू दैत्याशे निष्पाप पाहती रणी निशुंभ क्रोधे अति संताप झाला निशुंभ मत्सर धावे घेऊन दैत्य नाशिका दैत्यनाश पावणी क्रोधी अंतरी दाटला मागे पुढे चौबाजू संक्रोध शस्त्र घेऊन चावणी वटा दैत्य देवीशी मारला शुंभा संक्रोध धावे हरावे मारकुटना मारावाय चंडिकेशी संग्रामी जायला उभा मेघा परी बाण वर्षे रणी ताले भयंकर शुंभाने शुंभ युद्धे देवीचे युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडला बाण मारुनी गावा केला तया विरांगित घातला लक्ष्मी तलवार हाती घेऊन प्रदीप्त ढाल घेऊन देवीच्या शिव लक्ष्मी मस्तक धावा तो करी बाणाने देवीने निशुंभ करातील ढाल तलवाराची तो मोडी तक्षी लागला तेव्हा तोडली ती शक्ती देवीने चक्र त्यावरी तोडून खळली मध्ये ती भाग घेऊन पडे संप्रशूल तो मारू जवळी पाहून या देवी मारून बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदापैकी त्रिशूल मारते मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु येऊन येता देवी बाणास फेकती निशुंभरणी तेव्हा पाडे निष्प्राम भूमीशी बंधू मारा देवीने शुंभाचा क्रोध वाढव्या व कांबिकेशी रणी तो धावला घेत असे अनुभवूचा संयुक्त बसला नाही की झाकळे नभ शुभाने शोभा अद्भुत तो दिसे तो येता शंक देवी वाजूता ती भडे पडते ओढून केले दुसक सागरी कंटाती वाजवली भारी त्याची तसरावले दिशालाही भरून दोन्ही गेले न मार तेव्हा गडजसे काली थांबले गडजुनी मुर्गियाच्या गुंजीत झायला जग काली उचलून हाती बोरी मांडले तयाच्या शुद्ध वाढून पाहिले ती चोपटी सुदूत अट्टाशी करी दैत्य तोरणी वताबाई बिते कित्याशे शुंगा शिक्रोध धाटला देवी म्हणे अरे दुष्ट हाते तेथे उभारा तेही जय देवीची जय हो तिचे मुख शुंभाने फेकती शक्ती ज्वाला भडकती तिची देवी मारू बोटाशी शक्ती केले पराजित शुंभा तेव्हा शेणाने गडजून त्रिलोकये धोनी ते पडले मागे होते ते पहिरणी शुंभाने बाण सोडावे तोडावे त्याचे देवीने मारावे देवीने बाण शुंभा तोडी तया शरवी शुलाने मारती शुंभा आली मुचत पडे डोळ्याना उघडे असे निश्चित पडे खड निशुंभ घेऊन जागा मोठी ते रणामुळे काली देवी काली आणि सिंहा क्रोध धावा करीत असे दश शस्त्र पाहुणी निशुंभ चक्र फेकती अच्युजनी केले चंडिके वर ते वीर दुर्गहरणी देवी क्रोध तोडून ते शर चक्र बाण तयाचे तोडीने क्षणीने लागला निशुंभ सेना घेऊन गदा हात धरून वदावाया चंडिकेशी वेगेचे शीघ्र धावला गदा तोडीला देवीने मारुली तलवारीने दत्त्याशी शुला हाताशी घेतला मारवितला
चंडिका पाहुणी आहे शिशुलपैकी तयारी छाती फोडून तयाच्या तो राहायला उभा दुसरा उत्पत्त देत अंगी शुभ तक्षणी देवीशी म्हणे वेशाने राहावी देवीने खडग फेकिले त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने दैत्य तो पडला क्षणी सिंह कठोर दाढीने दैत्य कंठित फोड काली शिवतीत तेव्हा ओदित दैत्य मांडले कोमारी किती त्याशी केले निष्प्राण सागरी ब्रह्मानीच्या मंत्रीनी ते निस्तिक झायला किती त्रिशूल माहेश्वरी चित्र किती झायला वार आहे ते ती सुडे मारी मेले ते किती फेड वैष्णव चक्र सोडून किती दैत्याशी छेदित इंद्र तेवढ्याच्या मारून असंख्य वदित दुर्जन दैत्य ते मेले काही पाडावे त्यात शक्ती काली शिवतीच्या सिंह यांनी सहारता मांडले ओम श्री चित्रापूर्वाय मकाटुरा देवी महात्मे अष्टनवम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्ते श्री दुर्गा नमः अध्याय 10 तप्त हेमपावक चंद्र सूर्य नेत्रा दुष्पा शिशूल वाहू शिशुविचे शिवशक्ती रूपा कामे सूर्य तुलेका वृषवाच निशुभ प्रिय मनुष्य दैत्य सेने स्वयंभूत पावनी शिवसंप्रते बोलते अमृत प्रति गंधर्व शिखर मान्यवर्त तुझे साई तुझं समाचे देणे विजय तुझा देववर्त दृष्टाने नशे कोणी मित्र एकटी देखील माझ्या बुद्धी सारे मधुप्रिय तुझा ब्रह्माने आणि देवी आमच्या देवी लोकला एक संग्रह पायी शुभ मानते देवाचा माझ्या विभूतीच्या होत्या मधुपिली नवरी एकटी जणी मी ते श्रीवाय तो शरुषाचा पाठी जाणारी संग्रामी शुभ अंबिका भयंकर केती युद्ध विगत वरवरल्यास शस्त्रासह बाणवर्ष लढती परस्पर विषयनित वाटी स्मकार्य जना दिवसत्रय अंबिका सोडी सत्र संकायितावरी शुभनिवर कसा इच्छिन्न करीत द्वार दिवसत्रय शुभ टाकी देवकार उगवणे कोणी केवट असताना अद्भुत परमेश्वर सुद्धा टाकी बाण शस्त्राचे देवी झाकले सगळं बाण मारणे देवी धनुष्य सोडी धनुष्याची सोडी शक्ती सोडी मारते येतात ती अंबिके हरिते देवी चक्र मारून शक्ती तोडली शस्त्राच्या अशी घाल झाला तो प्रोतोळा 44 नागमध्ये धावला देवीचे वरी अंबिकेने धनुष्याने मारण बाण त्या क्षणी सुरेख तलवार धार म्हणून टाकले घोडे सारखी मेले धनुष्य कंडा मुद्गल घेऊन हाती दैत्य देवीचे लक्ष देवी कृष्ण बाण मुद्गल कोर्टाकडे भुका मारायला एक मुठबाणी मागला देवीची माता भुका सपडेत सुरेश्वरी छाती काय त्याचा थोडा झाला शंभर कथपडे धना पडे मुठीदा पुरवत पुन्हा त्याला आकाशीच्या संग्रामाची उपाधी देतो पुढे तो कमी केला आकाशी देवी लावली नभात धरती दोघे शुंभदेवी मावली बरेच वृत्त पाठाने प्रसिद्ध आणि म्हणे धनाचेर गतीची ती आकाशी शस्त्र दाटली बरेच होताना काळ गेला तिथे उचले नशुभाची पाणी बुवली घेतली तो दुष्ट उठला वेग सावध होणे मलाच्या निशी पुन्हा आकाशी धावता गतीला शुंभाला पाहुणे आपल्याकडे कृषी फेकून देवी पाडे त्याला तरी वय समुद्र दीप कमी झाले त्याला उडाला प्रांत त्याचे देवीचे जायला आपला प्रसन्न होता आणि सर्व लोक तक्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभसुद्ध झाले कपदोरते थांबले मी कुणी चिता नद्याशी निर्मळ पाणी शांत सुरुवाती ते शुंभ मेला परिषद जेव्हा अर्चनांतरी गंधर्वाती त्याची वादती वाद्य मोक अपसर्वन झाल्याचे धरणातून नभो वायू सुपावरून वाही सूर्यकला प्रकाशी प्रवेश झाल्याने भीषण शब्द थांबले श्री अजित विचिता प्रकवाटिका मार्कंडे पुराण सारणमध्ये देवी महात्म्य दशु माध्याय श्री तुझता चरणार्पण मासु श्री दुर्गाय नमः अध्याय 11 देवता सुप्रगते देवचे शुभ मंगला देवी प्रसन्न चित्ताने वरते देवता जना ध्यान ओम बालरी विभूत कांती शशी बाळे तत्र नेत्री स्वाच वदनावरती वरदांकुशवैत्य अति ओम शिवाच देवी वदी शुभमा श्रेंद्रा इंद्राणी वन्नी करुणी सोमरा काते आणि सितो प्रदेत त्याचे प्रसन्न देवी काले देवी विनम्र प्रसन्न व्हावे माते जग सर्व सुखी करावे विश्वाशी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तुझ्या चराला आधारभूता जगताश्वर मरू महेश्वर तू अशक शौर्य आयुष्मा तो परनाई पाणी जगात तुझे होईत वैष्णव शक्ती अनंत विर्या मुला विश्व परमात्मा माया मोहित त्वया जगतास गेले मोक्ष द्वार किती कले विद्या समस्ता तुझे एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सगळ्या जगाला वाणी पराशब्द तुझ्या स्तवाला सर्व भूतस्थितातील सर्व मुक्त प्रदायिनी स्तवायुक्त ननयामुनी स्वरांच्या वृत्ती रूपात जयश्चित सर्व देवी नारायण नमस्ते नरेश्वर रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वशक्ती देवी नारायण नमस्ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांत साधिके शरण नेत्रपकी गुरु नारायण नमस्ते सृष्टी स्थिती विनाशी शक्ती भूते सनातनी गुरुस्मयी गुरुमय नारायण नमस्ते शरणागत दिनांत परित्राण प्राणे सर्व स्तराय त्री हरे देवी नारायण नमस्ते औषधोत्तम मनस्ते ब्रह्मरूपधारिणी कौशल रक्षिके देवी नारायण नमस्ते त्रिशूलचंद्र हिने माहेश्वर कोयले माहेश्वर रूप नारायण नमस्ते महिमुकुडिने महाशक्ती धने नगे कौमाई संतोपणे नारायण नमस्ते शंख चक्र गदारे परिमावी मायुते प्रसिद्ध स्वरूपे नारायण नमस्ते अतिक्रमाचक्र दारीवरी वसुंधरा वाढा रूपिणी शिवी नारायण नमस्ते नवशुनी रूपिणी उग्र दैत्यनाशक उत्तमित लोकांना साहित्य नारायण नमस्ते क्रिकी माहुते सुजलेले वृत्त प्राण हरि अंत्री नारायण नमस्ते ऋषी रूपी ऋषभपणा रुद्र महामाबले गो रूपे मारावे नारायण नमस्ते दृश्यकाळावने शिरोमणी मंत्रे चामुंडा मुदमने नारायण नमस्ते लक्ष्मी लक्ष्मी माहिते श्रद्धे पुष्टी सवे दुर्वे महाराणी माहिते नारायण नमस्ते मेघे सरस्वती वरे भूती भावे त्रामशी पावरे नितेशी नारायण नमस्ते सर्वांते भयप्रक्षणी दुर्गे नमस्ते ऐश्वर्य सौम्य दुर्गे भूषित सर्वमय
पाठमात्म्य ध्यानम गांधी विददशी मुगे द्रवना बासे अति भीषण कन्या खडगदन करती बावे विजय सेवन आती चक्र कदा धनुष राशि पाशादकी तजनी दुर्गा अग्नित्मया शशिद्रा नेत्र त्रया ध्यातनी ओम देववाच प्रतिदिन तो एकाग्र स्तोत्र हे गात राहिले निचे चक्रवादा नाशुनी राहितो तुगे मैदुपशार मशदुर्गातो शुंभ निशुंभसार प्रसंगाती अष्टमी चतुर्थी नवमीशी मना तुनी भक्ती ऐकले माझे नाथ ज्ञाती काय स्पर्शना पत्तीना राईना कुणी दरिद्र पिना त्यांना नव्हती दूर प्रेमळ शत्रूचे भय न राहे राजा न डाकूचे आसराची जलराशी भय गीची तर राईना म्हणून महात्माला वाचावची तर येऊनी एकता भक्तीने हितकारक येताना तिरुद उत्पादक हे जे का महामारी भय प्रदा महात्मा वासमाई शांत होईल आपदा मंदिरे सविधा माझे नित्य माझे महात्मा त्या स्थळी संध्याना तेथे तेथून नजर आई मी बलिदान पूजा महोत्सव प्रसंगी महात्मा पाठवते माझ्या एकता वास्तावरे विधीला मंदार करो भाविक मत तुझ्या बलिपूजा होमारी सरशेवणी मला आश्रत करी मा पूजा वार्षिक करता दे तेव्हा महात्मा माझे भक्ती प्रकार ते नास्ती अर्थ सारे धनधान्य सुद्धा सर्व काय प्रत्यक्ष फळ असे महात्मे प्रत्यक्ष ऐकता माझे कथा उपदेश शुभ पराक्रम संग्रामाचे एकता बळी जात असे छोट्या देशात तुमच्या नाशकल्यान पावले राईच्या स्वभक्तांचा आनंद उत्सव शांती करणा सर्वता कसे दूरदर्शनी गाणी काळ असताना महात्मे ऐकले भयंकर ग्रह सर्व विनाशाचा दुःस्वप्ने सुस्वप्न होते असं पाठा मला करणे अक्रांत बालका शांती कारणे पडता फूट आणि प्रशी मित्रता जुळविले द्वैचंचना सकळी महात्मा सेते लक्षभूत पिशाच्या पाठमारे नाचली माझी सर्व महिमा माये समीपदे जसे पशु पुष्पाद धूपादी गंधादीपादी उत्तमाई पिप्राण भोजन होम अभिषेक प्रतिनी आणि भक्षमोपरी वर्धनान प्रसिद्ध कथा पुण्य माती संतोष मिळे महात्मे इत्यादीची पुण्यारोगे देवताकथाने सर्व बुद्या रक्षित उद्योगाचे माझे नाशुद्याचे दोजना मनुष्यबाई वैरांचे महात्मा ऐकताना शेतुनी सुतपुरे ब्रह्मदूत्या तसेच ब्रह्मसूत्र सदैव कारक अरण प्राप्ती एकती होमा लागतं म्हणा निजन जागृत तुमच्या हातात सापडतं म्हणा शिववेकरानी येता पाठीबाई प्रदराचा कुंजवदा धाडी अथवा बंधकाली वरवतील नाव भूकसाला नाही मासंग्राम क्षेत्रात मारवगमे करा वेदना संवादा होती उपस्थित अटी तो कथा म्हणजे विघ्नमायनाने काय महात्पुराती सयनी दाखवलीच्या मध्ये स्मरतापाठी दूर विघ्नये महिमा शिवशिवाचा बोलणे भगवती चंडी चंडी गंगमा पाठ सर्व द्यायची तेथे होत झाली येतो सगळ्याची निर्भय बघू लागला सर्व यज्ञ भाग सुरसरा प्राप्त होण्याला लागला शिवपानी शुभ देवीने मारले तरी सना जगदेशी देवदरा उग्र आगम क्रमे राहिलेले ते ते पाताळ भूमीचे लेदाचा भगवती अम्मा असून तो जगता रक्षणाने जन्म घेतो प्रतिशोषक महिने जगदेमध्ये प्रातिता किशोरी विज्ञान दे उपळती मागली ब्रह्मांड अतिशय परंतु मामाने उपदान निघाले समय साधते अजन्मा सूचन पेसनाचा किती समय सर्व रक्षिता अबुदयाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळेतना दारिद्र्य दुभार्गा मागे अभाव तिथे लागला स्तुती करा पुन्हा गद दुपाती रीती केतकी पुत्र संपरी धार्मिक मुदिक सदस्य श्री अचित वीर चिता प्रागोबाटिका माकंड प्राण सावनी मध्ये देवी महात्म्य दादी सत्यासी कुलता चरणार परमासु श्री दुर्गाय नमः अध्याय 13 देवीच्या वर प्राप्त झाला राधा चतुर्वश ध्यान ओम बाल सूर्या परिकांतीच्या कृपावती लोचना द्याक शिवाजीच्या हाती पाशां कुशवरा भया ओम शिवाचा अशबला राजा देवी महात्मा उत्तम प्रभावचा देवीच्या जगदारती करे सुतिदाची विष्णुमाया भगवते तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहितान्य लोक आता मोहित सर्वता पुढे होते मोहित त्या परमेश्वरी सीता शरण राजा या राधकाशी मोक्ष भोग सर्वांगी देत असे मार्गाने वाचन गोष्टोपणी मिळाचे राजा सुरता ऐकून तयार सुरुवात सौभाग्य हर्षित करी वंदना ममता राजूतीने होता किन्नाती नव मामने तयार बोले राजा वैश्यनदी तरी अंबिका दत्तने तत्काळ वैश्य जपा देवी सुक्त तपे वैश्य निगत तप साधनी शोध मुदती शोधत दोने देवीची मूर्ती माती आहार अल्पहारी प्रथम ते पुढे हार होतनी एका क्रमाने चिंतन तपी मांडते आपल्या रक्ताने आणि स्वभावनी वाद अहरिती नियमाने 3 वर्षे मातपी प्रसंगासंनी चंडिका देशी बोले देववाच राजा वैश्य तुमची अभिलाषा असे म्हणे मागाचा रश्मी देते संतुष्ट झाली मार्कंड वाच दुसऱ्याचे निराळे स्त्री आपण उपमागा इहे चंडी शत्रुराज गतरागम्य म्हणे विरक्त ऐसे वैश्य तो सुद्धा ममाचा विपणन निराक्षा करे असे नम्रतेने मागता देवी वाच राजा अर्पणी आता राजा लाभते तुझे शत्रू एक नराळे भोगस जर संपला तेथे म्हणतात वशी म्हणून समबालक सावरत म्हणे नामे त्या तवशीत प्रतिशी वैश्यवरा तुझे किती भोवर मध्ये मागणे गोविंदवर तुझं देते मोक्ष न्याय पावशी मार्कंड वाच ऐश्वरा तिथे दोघा आपल्या शिकते भक्ती स्तोत्र करते ऐकून देवी आंबे गांधर आणि तिथे सुरक्षित सूर्याचा पुत्रवणी सावर्ण म्हणू वैल्या अशी असे देवीचे सुरक्षित सत्य सूर्याचा पुत्रवणी सावर्ण म्हणू वैल्या की मोन श्रेयाची कीर्ती त्या प्रागवाटिका मार्गाने प्राण सावर्ण म्हणताने देवी महात्मे क्रोधशात्याची कुलदेवता चरणार परमास्तु क्षमा प्रार्थना अपराध सहस्र होती हातून माझी मानवी दास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे सापल्य तव कृपे सता अपराधी
पती लाभते त्याला ब्रह्मादी देऊ ना शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र हो गे जशी इच्छा तसे करी अज्ञान स्मृती भ्रांती नागद दया गुणे ते करी माप देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड कृष्ण परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जपये का मदला बोलती तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी प्रसादाने सुरेश्वरी प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकुभावात श्री अच्युत उच्च श्री गुरुदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती